नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रभर मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची लगबग सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांचे पैसे भरून झाले आहेत आणि आता त्यांच्यासमोर एकच मोठा प्रश्न आहे, कंपनी कोणती निवडायची? पोर्टलवर गेलो की 10-15 कंपन्यांची नावं दिसतात. इतकी नावं पाहून गोंधळ होतो. कोणाचा पंप टिकेल, कोणाची सर्व्हिस भारी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणाचा पंप सर्वात लवकर शेतात फिट होईल. जर हेच प्रश्न तुम्हाला पडले असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज मी तुम्हाला कंपनी निवडण्याचे 3 महत्त्वाचे निकष सांगणार आहे, ज्यामुळे तुमचं नुकसान होणार नाही. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खालील सबस्क्राईब बटन दाबून सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे शेती योजनांची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल. कंपनी निवडताना पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे ब्रँडच्या नावापेक्षा सर्व्हिस सेंटरला महत्त्व द्या. बऱ्याचदा काय होतं, आपण टीव्हीवर जाहिरात पाहून किंवा मोठं नाव ऐकून टाटा किंवा शक्ती निवडतो. या कंपन्या नक्कीच चांगल्या आहेत, पंप दर्जेदार आहेत, पण जर तुमच्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात त्या कंपनीचा इंजिनियर किंवा सर्व्हिस सेंटरच नसेल तर काय उपयोग? उद्या जर पंप बंद पडला तर दुरुस्त करायला माणसं पुण्या मुंबईहून येणार नाहीत. तुमच्या जवळच्या शहरात ज्या कंपनीचं ऑफिस किंवा अधिकृत डीलर आहे तीच कंपनी निवडा. हे कसं तपासायचं? तुमच्या गावात किंवा आजूबाजूला ज्यांनी आधी सोलर बसवलाय त्यांना विचारा, भाऊ तुझ्या पंपाला प्रॉब्लेम आला तर इंजिनियर किती दिवसात येतो? त्यांचं उत्तर जर 2 दिवसात येतो किंवा 8 दिवसात येतो असं असेल तर ती कंपनी बिनधास्त निवडा. मग ती कंपनी नवीन असली तरी चालेल. दुसरा प्रश्न, लवकर नंबर कोणाचा लागेल? मित्रांनो, इथे एक गुपित आहे. जी कंपनी सर्वात पॉप्युलर असते तिचा वेटिंग पिरियड जास्त असू शकतो. उदाहरणार्थ टाटा किंवा शक्ती यांचं बुकिंग खूप जास्त असतं, त्यामुळे कधी-कधी त्यांना स्टॉक यायला वेळ लागू शकतो. या उलट काही नवीन किंवा मध्यम कंपन्या जसे की ओस्वाल, इकोझोन, ड्यूक किंवा लक्ष्मी एजन्सी यांना मार्केटमध्ये नाव कमवायचं असतं. त्यामुळे या कंपन्या अनेकदा बुकिंग केल्यानंतर 15 ते 20 दिवसात किंवा काही ठिकाणी तर 8 दिवसात सुद्धा इन्स्टॉलेशन करत आहेत. पण लक्षात ठेवा, हे जिल्ह्यानुसार बदलतं. तुमच्या जिल्ह्याच्या माहितरण ऑफिसला किंवा मेडाच्या ऑफिसला जाऊन चौकशी करा की सध्या कोणत्या कंपनीचा स्टॉक उपलब्ध आहे. ज्या कंपनीचे पॅनल्स आणि पंप गोदामात तयार आहेत त्यांना निवडल्यास काम लवकर होतं. तिसरा मुद्दा, क्वालिटी. साधारणपणे सोलर योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व कंपन्यांचे पंप केंद्र सरकारकडून टेस्ट केलेले असतात. त्यामुळे क्वालिटीमध्ये खूप मोठा फरक नसतो. तरीही निवडताना 3 गोष्टी बघा. पहिलं, कंट्रोलर युनिव्हर्सल आहे का? म्हणजे त्याला उद्या दुसरं पॅनल जोडता येईल का? बॉडी, पंपाची बॉडी स्टीलची आहे ना? लोखंडी बॉडी गंजते. स्ट्रक्चर किती मजबूत आहे? CRI, किर्लोस्कर, टाटा यांचे पंप जुन्या काळापासून विहिरीवर चालत आहेत. त्यामुळे त्यांच्या मोटरची लाईफ चांगली असते. पण रोटोमॅक किंवा शक्तीचे कंट्रोलर खूप ॲडव्हान्स मानले जातात. थोडक्यात सांगायचं तर जर तुम्हाला ब्रँड आणि दीर्घकाळ शांतता हवी असेल आणि थोडा उशीर झाला तरी चालेल तर टाटा, शक्ती, किर्लोस्कर किंवा CRIकडे जा. जर तुम्हाला पंप तातडीनं हवा असेल तर तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक एजन्सीशी बोला आणि ज्यांच्याकडे स्टॉक आहे ती कंपनी निवडा. मग ती नवीन असली तरी चालेल, कारण 5 वर्षाची गॅरंटी सर्वांनाच आहे. सध्या 2025-26 मध्ये शक्ती, टाटा आणि ओस्वाल यांचं काम जोरात सुरू आहे. पण तुम्ही तुमच्या स्थानिक वितरकाचा नंबर मिळवून खात्री करा. मित्रांनो, तुम्ही कोणती कंपनी निवडली आहे किंवा निवडणार आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.